नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। रेशन कार्ड धारकांच्या अडचणीबाबत उबाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला तहसीलदारांना घेराव। प्रभाग क्रमांक 7 फुलेनगर, महालेनगर, समतानगर हा प्रभाग रेग्युलायझेशन करा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। रेशन दुकानदारांनी केले विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। रेशन कार्डावरून नावे गायब होण्याच्या घटनेची चौकशी करा, युवा सेनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। केवायसी करताना रेशन कार्ड धारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। रेशन दुकान, ई सेवा केंद्र अशा चक्रा माराव्या लागत असून तरी देखील केवायसी होत नाही। जनतेची तक्रारीची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आज तहसीलदारांना घेराव घालत समस्या सोडवा, अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने आज तहसीलदारांना देण्यात आला। दरम्यान यावेळी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, कपिल लिंगायत, अजय चौधरी, अमोल ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जानेवारीमध्ये ऑनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी अर्ज दिलेला होता। त्याच्यानंतर सेतू केंद्रातून जेव्हा इथे आलं प्रकरण, त्यावेळेस कुठे अडकलं ही माहिती जाणून घेण्यासाठी मी मागच्या 6 दिवसापासून चक्रा मारतोय। चक्र मारल्यानंतर फक्त सेव्ह टू ड्रॉप इथे प्रकरण अडकलं ही माहिती जाणून घेण्यासाठी किंवा ही अडचण मला कळण्यासाठी मला 7 दिवस लागले। 7 दिवसात फक्त ह्या एका लाईनीसाठी मला 5 टेबले फिरवले गेले। प्रत्येक वेळेस माणूस कधीच हजर नव्हता। जर माणूस हजर आहे तर सांगितलं की सर्व्हर डाऊन आहे, जर सर्व्हर वेळेवर आहे तर सांगितलं इथं सिस्टम खराब आहे, आणि सिस्टम जर त्यावेळेस नसेल तर त्यावेळेस IT वाला नाही आहे। आणि ज्यावेळेस सर्व हजर भेटले त्यावेळेस समोरच्याने सांगितलं, 1.5 तास त्यांच्यासमोर थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काम माझ्याकडून होणार नाही, तुम्हाला ज्याला भेटायचं त्याला तुम्ही भेटू शकता किंवा तुम्हाला जिथे थांबायचं तिथे तुम्ही थांबू शकता। कोणीही सहकार्य करायला तयार नाही। फक्त आणि फक्त उडवाउडवीची उत्तरं, फक्त या टेबलवरून त्या टेबलवर जा, त्या टेबलवर गेल्यावर तर केवायसी नंतर मग शेवटचा पर्याय OC घ्या, खिडकीमध्ये जमा करून द्या, आम्ही ऑनलाईन तुम्हाला कळवू, हे उत्तर देऊन सगळेजण हात वर करतात। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 फुलेनगर, महालेनगर, समतानगर येथील अतिक्रमण घरे रेग्युलाइज करण्यात यावे या संदर्भात गेल्या 4 वर्षापासून महात्मा फुले नगर समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत। शिवाय या संदर्भात अनेक वेळा निवेदन आंदोलनही करण्यात आली, मात्र जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आज समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी समितीचे अध्यक्ष सुरेश अण्णा लोंढे, रविराज चव्हाण, लक्ष्मण खैरनार आदी उपस्थित होते। या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले नगर, महालेनगर आणि समतानगर येथील रेग्युलाइज झोपडपट्ट्या होण्यासाठी गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही निवेदनं आणि उपोषणं करून सुद्धा आजपर्यंत काम होत नाही। म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, पण साहेब नसल्यामुळे निवेदन दिले गेलेलं आहे। आणि आमची विनंती आहे साहेबांना की आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी आमच्या प्रश्नावर ताबडतोब विचार करून लवकरात लवकर झोपडपट्टी ॲक्टप्रमाणे JR आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा, त्या JR अनुसार आमच्या झोपडपट्ट्या रेग्युलाइज करून मिळाव्यात, हीच आग्रहाची विनंती। शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात 50 किलोपेक्षा कमी भरत असल्याने धान्य मोजून देण्यात यावे, ही KYCचा मोबदला मिळावा। अंत्योदय योजनेतील 7 पेक्षा अधिक सदस्य असणाऱ्या शिधापत्रिकांचा समावेश प्राधान्य कुटुंब योजनेत करावा। रेशन दुकानदारांच्या सर्व प्रकारच्या प्रलंबित मार्जिन रक्कम तातडीने अदा करण्यात यावी। लाभार्थ्यांची संख्या वाढली असली तरी धान्य मात्र तितकेच मिळते आहे, त्यामुळे धान्याचा कोटा वाढवून मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज रेशन दुकानदारांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले। दरम्यान यावेळेस रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आजच्या या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। धुळे रेशन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं व 1 दिवसीय धरणे आंदोलन शासन संघटनेकडून ठरलेलं होतं। आणि त्या आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या 7 मागण्या आहेत, त्या मागण्या प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे। दुसरी मागणी 5 तारखेपर्यंत आमचं कमिशन जमा झालं पाहिजे। तिसरी मागणी जी आम्ही KYC करतो आहे जनतेकडून आम्ही 1 रुपया घेत नाही, तर शासनाने त्याचा मोबदला आम्हाला दिला पाहिजे, कारण की शासन प्रत्येक वेळेस आमच्याकडून फुकटात काम करून घेत आहे। त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि जे आता लोकांची संख्या वाढते
पण आमच्याकडे युनिट संख्या पूर्वीपासून जी आहे तीच आहे. तर शासनाने नवीन जे कार्डधारक जे पब्लिक वाढलेले ते नियंत्रण वाढवून प्रत्येक दुकानदाराला त्याचा इष्टांक देण्यात यावं आणि कमिशनच्या बाबतीत जे दिरंगाई करतात ती दिरंगाई न होता 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी KYCच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सगळं एकच आम्ही जे निवेदन दिलं आहे त्या निवेदनमध्ये पूर्ण मुद्दे टाकलेले आहेत. त्या मुद्द्याप्रमाणे आमची मागणी मंजूर झाली पाहिजे. आणि मागच्या वेळेस शासनाने आमचे संघटनेमार्फत मिटिंग झाली होती त्यावेळेस 50 रुपये कमिशन वाढ करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. पण जवळजवळ 1 वर्ष झालं अद्याप ते 50 रुपये वाढवले नाही. ती पण मागणी आमची प्रमुख आणि महत्त्वाची मागणी ती आहे. आणि नेट चालत नाही, नेटच्या संदर्भात देखील आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलं बरं का, बऱ्याच वेळेस निवेदन दिलं पण त्याचा अजून काही कुठलं चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळत नाही. आता याच्यापुढे धान्य तुम्हाला मोजून देऊ, ठेकेदाराशी बातचीत करून ते त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला सांगणार आहेत. फक्त आम्हाला धान्य मोजून मिळायला पाहिजे, बाकी प्रत्येक कट्ट्यामध्ये 1-1, 2-2 किलो कमी येतं, ते कमी यायला नको हीच दक्षता साहेबांनी घ्यावी ही आमची विनंती. धुळे शहरातील रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील सदस्यांची किंवा कुटुंब प्रमुखांची नावे अचानकपणे गायब झाल्याचा प्रकार धुळ्यात उघडकीस आलेला असून याबाबत विचारणा करण्यासाठी धुळेकर नागरिकांच्या उपस्थितीत आज युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे साहेब यांची भेट घेऊन वरील विषयासंदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली. शिवाय लवकरात लवकर कारवाई करून हा प्रश्न निकाली काढण्यात यावा या संदर्भातले निवेदनही उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी युवा सेनेचे पंकज गोरेसह पदाधिकारी उपस्थित होते. धुळे शहरातील रेशन कार्ड धारकांचे एकतर कुटुंब प्रमुखांचे किंवा कुटुंबातील सदस्यांचे परस्पर नावं गायब होण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. आम्ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकांना काही अडचणी असतील तर भगवा चौक शिवसेना कार्यालयाचे संपर्क करा असे आव्हान केले असता त्यामध्ये असंख्य धुळेकर बांधवांनी अनेक अडचणी त्यांच्या मांडल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार जो खूप गंभीर बाब आहे, ज्या रेशन कार्डमध्ये आईवडिलांचे नावं कुटुंबातील सदस्यांची नावं आहे त्या रेशन कार्डमधून एकतर आईवडिलांचे नावं गायब किंवा कुटुंबातील सदस्यांची नावं गायब परस्पर होतात आणि ते नावं कुठे जात आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये. तर हा प्रकार जो आहे रेशन कार्ड धारकाने कोणताही अर्ज केलेला नाही, कोणताही कागद प्रशासनाकडे दिलेला नाही की आमचं नाव कमी करा अथवा जिल्ह्यात पाठवा. असं न करत असताना देखील परस्पर प्रशासनाच्या वतीने असा भोंगळ कारभार कसा होऊ शकतो याचा आज आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हे बंधू आहेत यांच्या नावावर रेशन कार्ड आणि आज जे रेशन कार्ड आहे यांचा मुलगा 15 वर्षाचा 9वीला आहे त्याच्या नावावर रेशन कार्ड झालं आणि आईवडिलांचं नाव गहाळ. म्हणून माझी सर्व धुळेकर बंधू भगिनींना देखील आव्हान आणि विनंती आहे की आपणही आपलं रेशन कार्ड आजच संबंधित रेशन दुकानात जाऊन तपासावे. कारण आपलं नाव रेशन कार्डमध्ये आहे की नाही हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. कारण रेशन कार्ड हे फक्त धान्यासाठी नाही तर भविष्यात मुलांच्या शैक्षणिक कामासाठी देखील महत्त्वाचं आहे. म्हणून सर्वांनी आवर्जून आपण चौकशी करावी आपलं नाव आहे की नाही. जर नसेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.